आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातामध्ये काही राहिलेलं नाहीये. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपीलवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटेंचं न्यायालयात अपील झालंय. दिल्लीमधील शपथविधी दरम्यान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र. सूत्रांची माहिती आहे, प्रशासनामध्ये पारदर्शकता प्रामाणिकता आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा कानमंत्र दिलाय. सूत्रांची माहिती आहे. त्याचा तिरस्कार मला पुरस्कारासारखाच वाटतोय. महाजी शिंदे पुरस्कारावरील टीकेवर शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला. शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होण्याची शक्यता आहे. एमएसपी आधारित शेतमाल खरेदीसाठी तत्कालीन सरकारनं निवडलेल्या एजन्सीबाबत नव्यानं धोरण ठरवलं जाणार आहे. निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता रद्द होणार आहे. एमएसपीबाबत व्यापक धोरण राबवण्यासाठी नव्या समितीची घोषणा. मुंबईत शरद पवारांची 5:30 वाजता पत्रकार परिषद. राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष आहे. नीलम गोऱ्हे निर्लज्ज, त्यांचं कालचं वक्तव्य ही विकृती. गोऱ्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्यात. संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंच्या कालच्या वक्तव्यानंतर हल्लाबोल. तर साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार. राऊतांचं विधान. संजय राऊतांचे अतिशय खालच्या पातळीवर आरोप. त्यांना भर रस्त्यात जोड्यांनी मारलं पाहिजे. नीलम गोऱ्हेंवर राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून नरेश म्हस्केंचा हल्लाबोल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर त्यांच्याकडूनच उत्तर येणं अपेक्षित आहे. आम्ही त्यांच्या विधानावर बोलणं योग्य नाही. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांचं विधान. नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कोणालाही न्याय देत नव्हत्या. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडेंचा आरोप आहे. तर गोऱ्हे कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू द्यायच्या नाही. विनायक पांडेंचा आरोप. नाशिकच्या विनायक पांडेंनी किती वेळा शिवसेना सोडली, म्हस्केंचा सवाल. तर पक्षामध्ये कुणी राहिलं नाही म्हणून पांडेंना पुढे केलंय. नरेश म्हस्केंचा हल्लाबोल. माझ्याकडे नीलम गोऱ्हेंची संपूर्ण कुंडली, वेळ आल्यावर सर्व बाहेर काढेन. पुण्यामधील ठाकरे गटाचे नेते अशोक वर्नाळ यांचा इशारा आहे. फडणवीसांचा चेहरा होता आम्हाला मान्य, मात्र महायुती निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढली. ढसांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंचं थेट विधान. धनंजय देशमुख बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही उपस्थित. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अन्नत्याग आंदोलनाबाबत चर्चा करणार. आमच्यासह गावकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार. अन्नत्याग आंदोलनावर मी ठाम आहे. धनंजय देशमुखांची भूमिका. धनंजय देशमुख आज एसपी नवनीत कौवत यांची भेट घेणार आहेत. करुणा मुंडेंच्या याचिकेवर पुढील सुनावणी 15 मार्चला होईल आणि धनंजय मुंडेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार. करुणा मुंडेंच्या नावावरील मिळकतीबाबत उल्लेखच नसल्याचा आरोप आहे.